झी 24 तास एक पाऊल पुढे। पेट्रोल दरवाढीच्या भडक्यावर आता राजकारणाची पोळी भाजण्याचे प्रकार जोरात सुरू आहेत। ममता बॅनर्जी ही जनतेसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या। मात्र एकीकडे पेट्रोल भाववाढीवर रस्त्यावर उतरायचं आणि दुसरीकडे आयपीएल विजेत्यांवर सरकारी तिजोरीतून लाखो रुपयांची उधळपट्टी करायची असा ममता दिदींचा दुटप्पीपणाही या निमित्तानं पाहायला मिळाला। पेट्रोलच्या दरात लिटर मागे 7.5 रुपयांची वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पण आता हे दृश्य पहा। सर्वसामान्यांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची ही राजकीय खेळी आश्चर्यचकित करणारी आहे। होय, देशातील सर्वसामान्य जनता पेट्रोल दरवाढीच्या आगीत होरपळत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आयपीएलच्या टीम सोबत आनंदोत्सव साजरा करण्यात मग्न होत्या। कोलकात्याच्या एडन गार्डन मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साथीनं हा सत्कार सोहळा रंगला होता। ते दृश्य पाहून जणू काही जग जिंकल्याचाच भास होत होता। पण धक्कादायक बाब म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन सरकारी खर्चानं केलं होतं। तसंच प्रत्येक क्रिकेटपटूला सोन्याची चैन देण्यात आली। या सत्कार समारंभासाठी सरकारी तिजोरीतून 50 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली। आयपीएल मधील एका खासगी टीमसाठी सरकारी पैसा खर्च करणाऱ्या ममता बॅनर्जी पॅकेजसाठी केंद्र सरकारला धारेवर धरायला मागे पुढे पाहत नाहीत। पैसा अशा पद्धतीनं खर्च करायचा असा दुटप्पीपणा ममता बॅनर्जींकडून केला जातोय। केंद्र सरकारनं पेट्रोलचे दर वाढवल्यानंतर त्याविरोधात ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्या होत्या। पायी 7 किलोमीटर अंतर चालून त्यांनी ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली। पण ममता बॅनर्जींची ही दुटप्पी भूमिका जनतेच्या लक्षात आली आहे। खरं तर सर्वसामान्य जनता पेट्रोल दरवाढीमुळे होरपळून निघाली आहे। एकीकडे दरवाढीमुळे जनतेचा खिसा कापला गेलाय, तर दुसरीकडे सरकार टॅक्समध्ये कोणतीच सूट देण्यास तयार नाहीये। त्यामुळे पेट्रोलच्या दरवाढीवर आंदोलन करणाऱ्या ममता बॅनर्जींची ही राजकीय खेळी तर नाहीये ना, अशी शंका व्यक्त केली जाते। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।